आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळजी आहेत, जे आज अर्ज भरायला चालले आहेत। सर, आज अर्ज भरायला चालले आहात, इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आज एकवटले आहेत, कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? महायुतीचे सर्व कार्यकर्ते एक मोदीजींचा परिवार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळे एक कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत। हे शक्ती प्रदर्शन आहे, हे आशीर्वाद प्रदर्शन आहे, हे आशीर्वाद देण्याकरता आलेले शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता या ठिकाणी आले। आज विरोधकही टीका करतायत की त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत, मात्र उमेदवार घोषित करत नाहीत, कसं पाहता या विरोधकांच्या टीकांकडे? ही नकली शिवसेना आहे, नकली शिवसेनेचा खरा चेहरा आज लोकांसमोर आलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करायला आले नाही, आज दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या सर्व मतदारांचा अपमान केला, तो अपमान मतदारातून ते व्यक्त करतील। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार आशिष सर सोबत आहेत। सर, काय सांगाल आजच्या या सगळा जो माहोल आहे, कसं पाहता या सगळ्या माहोलकडे? एकंदरीत खूप गर्दीची उसळलेली आहे। महायुतीच्या बाजूने संपूर्ण मुंबईकरांचा आशीर्वाद स्पष्टतेने दिसतोय। महाआघाडीतल्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यासाठीची धावपळ करावी लागेल, हे चित्र आहे। तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, त्यांनी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इथे गेले नाहीत, कसं पाहता या गोष्टींकडे? खऱ्या अर्थाने त्यांच्या वचननाम्यामध्ये सुद्धा ते सावरकरांना विसरले। ऐन वेळेला संजय राऊत ओरडून म्हणत होते की भारतरत्न सावरकरांना द्या, पण स्वतःच्या वचननाम्यामध्ये उद्धवजी विसरले। त्यामुळे मराठी माणसावर, महाराष्ट्रावर, हिंदुत्वावर आणि राष्ट्रभक्तांवर बेगडी प्रेम करणारे उद्धवजींचा पक्ष आहे, हे आता स्वयंस्पष्ट झालेलं आहे। खूप खूप धन्यवाद सर, सामडूशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।